8वा हप्ता फक्त आणि फक्त याच महिलांना भेटणार आहे। लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फक्त या 5 गोष्टी ज्याच्या कंप्लीट असतील त्यांनाच भेटणार आहे। एक मोठा निर्णय समोर आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर हवा असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि थोडा पण थांबवायचा नाही, कारण की परत रडायची वेळ येऊन देऊ नका। परत रडत बसू नका की सर आम्हाला हा लाडका बहिणीचा हप्ता का बंद झालाय, सर आम्हाला लाडक्या बहिणीचा 8वा हप्ता का नाही आला। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, या 5 गोष्टी काय आहेत व्यवस्थित समजून घ्या, कारण की तुम्हाला पुढचा हप्ता जो असणार आहे या 5 गोष्टीवर अवलंबून असणार आहे। या 5 गोष्टी तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे, हा पुढचा हप्ता भेटणार आहे। नेमक्या 5 गोष्टी कोणत्या लक्षात घ्या। तुम्हाला काही एसएमएस आलाय का लक्षात घ्या। पहिली गोष्ट, एसएमएस तुमचा आलाय का काही, त्या गोष्टी तुम्हाला चेक करायचं आहे। दुसरी गोष्ट, तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही ते पण चेक करायचं आहे। तिसरी गोष्ट, इतर योजनेच्या समोर तुमच्या यस आलाय का नाही हे चेक करायचंय। चौथी गोष्ट, घरामध्ये 4 चाकी वाहन कुणाच्या नावावर आहे का नाही हे चेक करायचंय। आणि 5वी महत्वाची गोष्ट, तुमचं फॉर्मचं स्टेटस पेंडिंग मध्ये पडलंय का, रिव्ह्यू मध्ये गेलंय का, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी चेक करायच्या आहेत। आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढचा 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला 8वा हप्ता हवाय का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय आणि हे 5 गोष्टी तुमच्या पूर्ण आहेत का नाही या सांगायच्या आहेत। तुम्ही म्हणत असाल की सर हे गोष्ट चेक कसे करायच्या, टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असाल त्या ताईंनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण चॅनलच्या प्रत्येक सबस्क्रायबरची अडचण आपण सोडत असतो। त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी या चॅनलवर भेटत असतं। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, सगळ्यात पहिली गोष्ट, एसएमएस तुम्हाला आलाय का चेक करा। व्हिडिओ कुणीच थांबवायचं नाही। एक हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, खूप महत्वाची गोष्ट सांगत आहे। परत रडत बसू नका की सर आम्हाला हप्ता का नाही आला, का येत नाही हप्ता। त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला बघायचं आहे तो म्हणजे एसएमएस अशा स्वरूपात आला आहे का। लाडक्या ताईंनो, तुम्हाला अशा स्वरूपात काही एसएमएस आलाय का एकदा तुमचं नाव सांगायचंय। एसएमएस आलाय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि जिल्हा सांगायचा आहे। लक्षात घ्या एसएमएस काय नेमका बघा, युअर ऍप्लिकेशन नंबर, हा मोबाईलवर तुमच्या मोबाईलवर एसएमएस येणार आहे, तो चेक करा। असा एसएमएस आला असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। युअर ऍप्लिकेशन नंबर तुमचा स्वतःचा या ठिकाणी नंबर दिला असेल फॉर MMLB म्हणजेच काय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना has been provisionally rejected, do necessary complaints and resubmit the application। या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा तुम्हाला या ठिकाणी एसएमएस पाहायला मिळणार आहे। तर अशा स्वरूपाचा एसएमएस तुम्हाला कुणाला आला आहे का, किंवा या पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये तुम्हाला आलाय का एकदा येईल का, आल्यानंतर पण मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लक्षात घ्या मागच्या 4-5 दिवसात काही आलाय का एकदा चेक करायचं आहे। लक्षात घ्या अर्जांची छाननी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर असा एसएमएस आला तर नेमकं काय करायचंय ते पण तुम्हाला सांगणार आहे। टेन्शन घेऊ नका, कुठं फॉर्म भरायचा आहे, परत रिसबमिट कसं करायचंय, काय करायचंय, त्याची काय प्रोसेस असेल त्या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा बघूया। पण सगळ्यात सुरुवातीला हा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुम्हाला कुणाला असा एसएमएस आलाय का। जर असा एसएमएस आला असेल तर लक्षात घ्या लवकरात लवकर काळजी घ्यायची आहे, कारण तुमचा पुढचा 8वा हप्ता याच्यावर अवलंबून असणार आहे। सगळ्यांनी एक पहिला प्रश्न तुम्हाला विचारलाय, सगळ्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, एसएमएस आलाय का नाही सांगायचंय आणि जिल्हा सांगायचंय। लाडक्या ताईंनो, खूप महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणीच व्हिडिओ थांबवायचा नाही आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तुमच्या प्रत्येक ताईला, प्रत्येक या ठिकाणी काकूला, मावशीला, सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवायचा आहे, कारण पुढचा 8वा हप्ता तुम्हाला जर हवा असेल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे। खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी समजावून सांगत आहे। अशा स्वरूपाची माहिती तुम्हाला कुठे भेटणार नाही। परत रडत बसू नका की सर आम्हाला पैसे काय येत नाहीयेत, 8वा हप्ता काय येत नाहीये। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लक्षात घ्या पुढचं महत्वाची गोष्ट म्हणजे डीबीटी, तुमचं डीबीटी कंप्लीट आहे का, ऍक्टिव्ह आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे। कधी कधी काय होतं, तुमचं अकाउंट जॉईंट तयार होतं, वडिलांच्या नावावर, भावाच्या नावावर काहीतरी चाललं जातं, नवऱ्याच्या नावावर चाललं जातं। जॉईंट अकाउंट मुळे तुमचं डीबीटी काय होतं, डिएक्टिव्ह होऊ शकतं। तुमचं आधार कार्डला या ठिकाणी काही डॉक्युमेंट जोडायच्या बाकी राहील
राहिले असाल तरी बँक काय करतं, डिएक्टिव्ह करून टाकतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही. बऱ्याच ताई म्हणत असतील की सर हे डीबीटी ऍक्टिव्ह कसं चेक करायचंय, त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवा. तर लक्षात घ्या, या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा स्वरूपाचे ऍक्टिव्ह असायला पाहिजे. ऍक्टिव्ह जर तुमचं डीबीटी असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार, म्हणजे भेटणार, नसता तुम्हाला कोणीच पैसे देणार नाही. जर तुमचं ऍक्टिव्हच्या ऐवजी या ठिकाणी डिएक्टिव्ह आलं, या ठिकाणी तुम्हाला रिजेक्टेड किंवा काही दुसरं आलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. इनएक्टिव्ह आलं पैसे भेटणार नाहीत, डिएक्टिव्ह आलं, इनएक्टिव्ह आलं किंवा दुसरं काही त्या ठिकाणी आलं, पेंडिंग आलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. लाडक्या बहिणींनो, त्याच्यामुळे सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे डीबीटी कसं चेक करायचंय ते तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सगळी डिटेल्स तुम्हाला माहिती सांगतो की डीबीटी कसं चेक करायचंय, डीबीटी तुमच्या अकाउंटला झालंय का नाही, ते केवायसी काय आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. त्याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. संध्याकाळी 7 वाजताचा व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावर बनवतो, डीबीटी कसं चेक करायचं. चला लाडक्या ताईंनो, हे जे एकदा चेक करायचं आहे तुम्हाला, तुमच्या नावाचं जे अकाउंट आहे त्याचं ऍक्टिव्ह आहे का इनएक्टिव्ह आहे हे एकदा डीबीटी चेक करायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली आहे, व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाही. खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे लाडक्या ताईंनो, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल, सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे लाडक्या बहिणींनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढची असणार आहे ती म्हणजे संजय गांधी योजना. या संजय गांधी योजनेचे खाली तुमच्या पुढे यस दिसते का नो दिसते, एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. तुमचं नाव सांगा, यस दिसते का नो दिसते. संजय गांधी योजनेच्या पुढे हे बघा अशा स्वरूपाचे भरपूर साऱ्या ताईंचे फॉर्म आहेत. मी भरपूर साऱ्या ताईंची या ठिकाणी माहिती तुम्हाला दाखवत आहे. समजा एक्झाम्पल घ्या, ह्या ताई आहेत, ह्या ताई बघा सुनीता ताई आहेत, मेघा ताई आहेत, मंगल ताई आहेत, आशाबाई ताई आहेत, शांबाला ताई आहेत, अशा भरपूर साऱ्या ताई आहेत. त्यांचे या ठिकाणी बघा, या ठिकाणी नो दिसतंय, या ठिकाणी नो दिसतंय, या ठिकाणी नो दिसतंय, या ठिकाणी यस दिसतंय. बघा या ठिकाणी यस दिसतंय म्हणजे या ताईला पैसे भेटणार नाहीत. या ठिकाणी बघू शकतो आशाबाई ताईंना पैसे भेटणार नाहीत. कारण जर तुमच्या पुढे यस आलं तर तुम्हाला या ठिकाणी काय गोष्टी करायच्यात. जर तुमच्या पुढे यस आलं तर लक्षात घ्या, जर तुम्ही संजय गांधी योजनेचा फायदा घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत. आणि जर तुम्ही फायदा घेत नसताल आणि तरी पण यस आलं तुमच्या समोर तर नेमकी काय काळजी घ्यायचे, कुठं आपल्याला चेक करायचंय आणि कशा स्वरूपात त्याच्या पुढे नो आणायचंय ह्या गोष्टी पाहिजेत. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा चेक करायचंय. तुमचं नाव सांगा, या ठिकाणी तुमच्या पुढे यस आलंय का नो आलंय ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो, प्रत्येक ताईची कमेंट मला पाहिजे, कारण की खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. ह्या जर व्हिडिओ तुम्ही मिस केला, ह्या जर गोष्टी तुम्ही चेक नाही केल्या तर तुम्हाला 8वा टप्पा भेटणार नाही. लाडक्या ताईंनो, तुम्हाला एवढं जीव तोडू एकदम ओरडू सांगतोय, एकदम तुम्हाला एकदम खूप आतुरतेने तुम्हाला खूप तुमची काळजी म्हणून तुम्हाला सांगतोय. लाडक्या ताईंनो, ह्या गोष्टी तुम्ही चेक करा. जर ह्या गोष्टी तुम्हाला ह्या गोष्टी जर तुमच्या मिस झाल्या तर तुम्हाला पुढचा 8वा हप्ता भेटणार नाही. अजून 2 महत्वाच्या गोष्टी राहिलेल्या आहेत, ते म्हणजे 4 चाकी वाहन तुमच्या नावावर आहे का कुणाच्या, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो फॉर्मचं स्टेटस आता काय तुमचं चालू आहे, पेंडिंग आहे का रिजेक्ट झालेलं आहे का रिव्ह्यू मध्ये पडलंय ते पण चेक करायचंय. त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला की कसं चेक करायचं तुमचं स्टेटस काय आहे फॉर्मचं. जर ते पेंडिंग पडलं पुढचे पैसे भेटणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला चेक करायचंय, कारण आता अर्जांची छाननी सुरू झाली आहे. अर्ज परत एकदा चेक होणार आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यानंतर भेटणार आहे. लाडक्या ताईंनो, व्हिडिओ पुढचा तुम्हाला हवाय का नाही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप महत्वाची अपडेट देत होतो बघा, एवढे सारे महत्वाचे अपडेट दिले. सर्वांनी लाईक करायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. खूप महत्वाची माहिती आहे, लाईक करायचंय, शेअर करायचंय. आणि ताईंनो, चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे येणारे व्हिडिओ खूप महत्वाचे असणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.